स्त्रीशक्तीचा सन्मान करणारा कार्यक्रम फक्त न्यूज चॅनल। इंडियन मॉडेल स्कूलच्या शिक्षिका या पदाबरोबरच कुटुंब आणि समाज यांची सांगड घालत स्वतःच्या आवडीनिवडी जपत कुटुंब समाज याबरोबरच निसर्गाच्या प्रतीही आपली काही जबाबदारी अगदी तितक्याच आपलेपणाने पार पाडणाऱ्या सौ महानंदा आळगी मॅडम आज आपल्याशी मनमोकळा संवाद साधणार आहेत। नवरात्री स्पेशल तिचा सन्मान या कार्यक्रमात आपण आज संवाद साधणार आहोत सौ महानंदा आळगी मॅडम यांच्याबरोबर। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। बिआर न्यूज चॅनल प्रस्तुत तिचा सन्मान या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। आज आपण भेटायला आलो मिसेस आळगी टीचर यांना, ज्यांचा ओळख मी आता आपणाला करून देते। तर या आहेत आळगी टीचर, ज्या IMS मध्ये शिकवायला होत्या आणि आपण आता त्यांच्याशी थोडी चर्चा करूया। त्यांची आवडीनिवडी काय आहेत त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार। 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 सर्वप्रथम तुमचं नाव आणि तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची माहिती। मी आहे मिसेस महानंदा महेश आळगी। मला 2 मुलं आहेत। मोठ्या मुलाचं लग्न झालेलं आहे, सुनबाई मुलगा। माझ्या नवरा सिव्हिल इंजिनियर होते, रिटायर्ड झालेला आहे। तर रिटायर्ड लाईफ आपण एन्जॉय करतो आहे। आणि तुमचं शिक्षण आणि प्रोफेशन याबद्दल थोडक्यात तुमची माहिती। हो, माझं शिक्षण MA BEd झालेलं आहे आणि माझं स्पेशलायझेशन हिस्ट्री, जॉग्रफी आणि इंग्लिशमध्ये झालेलं आहे। आणि प्रोफेशन तुमचं म्हणजे मी ॲज मला टीचिंगचं खूप हॉबी टीचिंग असल्यामुळं मी थोडं टीचिंग प्रोफेशन चूज केले। IMS मध्ये मी नियरली 20 इयर्स काम केले। थोडा मला एक चेंज ऑफ वर्क पाहिजे होतं। टीचिंग मी काय बंद केलं नाही आहे, टीचिंग ठेवलेलं आहे, पण साईड बाय साईड माझं थोडं हॉबीज डेव्हलप करायची होती। प्लस माझं एक नन्हासा परी आमच्या घरी पाहुणे म्हणून आलेला आहे, माझे नातू। त्याच्या मला खूप त्या फेज मला एन्जॉय करायचं होतं, ग्रँडमदरचं फेज मला एन्जॉय करायचं होतं, म्हणून मी थोडं ब्रेक घेतलेला आहे। अच्छा, तुमच्या आवडीनिवडी काय आहेत? म्हणजे तुमच्या काय छंद काय, आवडी काय? आवडीनिवडी मॅडम तुम्हाला तर माहितीच आहे, तुमच्या मुलांना मी शिकवलेलं आहे। आणि माझं कसं आहे थोडं टीचिंग, गार्डनिंग तरी पहिल्यापासून चाइल्डहूडपासून होतं माझे। आणि सिंगिंग आहे, कुकिंग मला खूप आवडते। थोडं स्ट्रिक्ट आणि डिसिप्लिन्ड आहे। ओके ओके, काही हरकत नाही। तुम्ही म्हणजे आता आम्ही पाहतो अशात की तुमचं म्हणजे नेहमी फोटो वगैरे पाहिले जातात, तुम्ही जे सोशल मीडियाला शेअर करता, तर त्याच्यानुसार तुमच्या गार्डनिंग आम्ही आता हे व्ह्यू पण पाहतो की तुम्हाला गार्डनिंगचं खूप आवड आहे हे लक्षात येतं। तर या क्षेत्राकडे तुम्ही कसे वळलात, म्हणजे ही आवड कशी निर्माण झाली? ॲक्च्युली मी असं माझं नातू आलं आहे म्हणून मी थोडासा ब्रेक घेतला होता। मग त्याच्यातच माझं जे हॉबीज होते तेही मी डेव्हलप करत गेले। आणि लहानपणीपासून माझे वडील झाडांबद्दल खूप नॉलेज द्यायचे त्यांनी, मग त्याच्यामुळे थोडं त्याच्यात इंटरेस्ट खूप वाढली। आता मी सध्या एक ग्रुप मला एक खूप चांगला मिळालेला आहे। त्या ग्रुपचं नाव आहे गार्डन लवर्स ग्रुप। तिथले जे दिग्गज आहेत, तिथले जे एक्सपर्टीज आहेत, खूप छान समजून सांगतात कसं लावायचं, कसं जगवायचं त्याला। आपल्या गव्हर्नमेंटनी स्लोगन दिल्यासारखं झाडं लावा, झाडं जगवा म्हणून जे सांगितलेलं आहे ते आपण खूप मनापासून करतो आहे। अच्छा, पण मग ह्या झाडांचं संगोपन करताना तुम्हाला काय अडचणी आल्या आणि त्यातून तुम्ही कसं शिकलात आणि कसं याला जोपासलं? अडचणीचं सोल्युशन म्हणलं की आपली ग्रुप आहे। सगळ्या गोष्टीला पुढं एक क्वेश्चन आम्ही टाकलं की तिथे 10-15 सोल्युशन्स आपल्याला मिळतात। आणि घरगुती ऑर्गॅनिक मॅन्युअर कसं तयार करायचं ते सांगतात। बिकॉज आजकाल तर पोल्युशन म्हणा तर गार्बेजचा प्रॉब्लेम खूप आहेत आपल्याला, कचऱ्याचं वगैरे। मग ते कसं आपण त्याला कंपोस्ट करायचं ते सगळं सुद्धा आपल्याला ट्रेनिंग देतात, सांगतात कसं करायचं। ज्यांच्याकडे जागा आहे मोस्टली आपल्या 400 ग्रुपमधले 200-300 लोक तरी घरीच कंपोस्ट तयार करतात। हो, बरं। मग हे जे तुम्ही कंपोस्ट तयार करता असं आता तुम्ही सांगताय, मग ते म्हणजे आता बरेच जण विकत आणण्याचं करतात। आमच्या ग्रुपचे एक वैशिष्ट्य हे आहे की आपण एकमेकांशी शेअर करतोय। अच्छा, झाडंसुद्धा आम्ही असे काहीतरी कापून प्रूनिंग केलं, कटिंग केलं, मग ते आपण वेस्ट जाऊ देत नाही आहे।
आपण असे थोडे पॉट्समध्ये, छोटे छोटे पॉट्समध्ये लावून, जे आमच्या घरी येतात पाहुणे म्हणून, एक गेस्ट म्हणून, फ्रेंड्स म्हणून भेटायला येतात, त्यांना आपण खाली हात पाठवतच नाही. 1-2 झाडं त्यांच्या हातात देऊनच पाठवतो की तुम्ही जाऊन तुमच्या घरी पण लावा. बिकॉज ॲज कम्पेअर टू महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय, सोलापूर इज अ व्हेरी पोल्युटेड एरिया म्हणून प्रूव्ह झालेला आहे. मग आपल्याला थोडं एक असे करावे की बाहेर जाऊन नाही लावण्या होत असले तरी ॲटलिस्ट घरात तरी आपण एअर प्युरिफाय असे करणारे झाडं लावावे म्हणून माझा इच्छा आहे. मग मला हे जाणून घ्यायचं आहे की घरामध्ये आपण ॲटलिस्ट तुळस म्हणा किंवा जास्वंद अशी काही छोटी छोटी रोपं असतात, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लांटेशन करायचं हा विचार तुम्हाला कधी शिवला? एक शेवटी आम्ही ह्युमन बीइंग्स आहे, आपल्याला डोळ्याला थोडा चांगले दिसणं असं हे एक टेंडन्सी असतो. 4-5 झाडांनी पण होऊ शकतात, पण एवढी व्हरायटी निसर्गाने देतो आहे म्हटलं तर त्याची आनंद घ्यावी. व्हरायटी आपल्याला सोप्या पद्धतीने मिळते तर ते आपण लावून थोडा त्याची आनंद घ्यावी असं वाटते. आणि नेहमी बाहेर जाऊन आपण रिसॉर्ट्समध्ये वगैरे काय बघतो आहे, प्लांट्सच, व्हरायटीज ऑफ प्लांट्स बघतो, तेच प्लांट्स आपल्या घरात लावून ते रिसॉर्टचा आनंद घ्यावे असं मला वाटतं. ते फाउंटन वगैरे केलेलं दिसतं आणि त्या सगळ्या गोष्टीतून. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता हे जे झाडं तुम्ही लावताय, तुम्हाला कोरोनाच्या दरम्यान तरी खूपच मला त्याची जाणीव वाटला. बिकॉज काय, ऑक्सिजनचं ते एक टेन्शन निर्माण झालेलं होतं, आपल्याला ऑक्सिजन कमी पडतं आहे म्हणून. ते मेडिकली झाला, पण मी म्हणते एअरमध्ये जे प्युरिफायर प्लांट्स जे आहेत एवढे अबंडंटली आपल्याला मिळतात, तर का त्याची उपयोग करून घ्यावी म्हणून असं मला डोक्यात आला. लॉकडाऊनमध्ये तर भरपूर त्याच्यावर आम्ही काम केलेलं आहे. आता इथे तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे झाडं? माझ्याकडे नियरली आता 150 व्हरायटीज ऑफ प्लांट्स आहेत. मग आणि 400 झाडं आहेत. मी असे एक जगला नाही तर दुसरं जगावे म्हणून असे 2-2, 3-3 असे व्हरायटीज मी लावलेलं आहे सेम प्लांटचे. झेंडूचे आम्ही परवा श्रावण महिन्यामध्ये झेंडूचं लावले. ते झेंडूचे एक वैशिष्ट्य काय, आपल्याला दसरा आणि दिवाळीला ते आपल्या हाती म्हणजे आपल्याला यूज व्हावी, पूजेसाठी उपयोग यावी म्हणून आम्ही म्हणजे सीझन वाईज आम्ही प्लांट्स लावत असतो. म्हणजे त्याचाही आनंद आपल्याला घेता येते. आणि ते हे गोल्डन बांबू आहे, हे एक शुभ म्हणून मानले जातात आणि ऑक्सिजन पण देत आहे, म्हणजे प्युरिफाय करत आहे. आणि आंग्लोनिमा आहे. पीस लिली म्हणून माझ्याकडे एक वैशिष्ट्य प्लांट आहे, त्याची नासांनी हायेस्ट एअर प्युरिफायर म्हणून त्याचं प्रूव्ह केलेलं आहे. त्याची माझ्याकडे 2-3 व्हरायटी आहेत. आणि गोकर्ण, मी फ्लावरिंग प्लांट्स पण खूप लावलेले बिकॉज मला थोडा देवाबद्दल पण श्रद्धा खूप आहे. म्हणजे एक देवाला फूल चढवलेला एक आनंद देते, डोळ्याला छान वाटते म्हणून ते पण मी फुलांचं झाड पण भरपूर लावलेलं आहे. मग हे झालं घरामध्ये, म्हणजे आपल्या घरामध्ये आपण आपल्या आनंदासाठी किंवा हे. पण बाहेर जाऊन तुम्ही काही कुठे अशी प्लांटेशन करता का, किंवा जागृतीसाठी मुलांना शाळेमधून किंवा असं काही तुम्ही काही केलेलं आहे का उपक्रम? हो, 1-2 असे आम्ही उपक्रम केलेले आहेत. आमच्या ग्रुपमध्ये असे जे ॲडमिन्स आहेत, आम्ही सगळे मिळून एक सरस्वती विद्यालय म्हणून दत्त चौकमध्ये, तिथे आपण एक नियरली मला वाटतं 500-1000पर्यंत मुलांना झाडं कसं लावायचं, त्याची पॉट मिक्स काय करायचं आहे आणि कुठल्या पद्धतीने त्याच्या म्हणजे 1-2 महिन्यांनी त्याचे शेंडे कसं तोडायचे, म्हणजे ब्रांचेस कसं त्याची तयार होतात, हे सगळं आपण प्रॅक्टिकली त्यांना नॉलेज दिलं. त्यांनी मुलांनी पण खूप एन्जॉय केलं, ते बघून खूप छान वाटलं आम्हाला. आणि परत दुसऱ्यांना पण घरी जाऊन हे झाडं लावा म्हणून आम्ही प्रोत्साहन करतो आहे, म्हणजे बाहेर नाही तर ॲटलिस्ट घरात लावा म्हणून. असं म्हणतात की झाडं घरात असेल तर मेडिटेशन, बेस्ट मेडिटेशन आहे हे आपल्यासाठी. तर त्याबद्दल काय सांगाल? मेडिटेशन तरी आहेच आहे, डोकं शांत असतो, झाडांना बघितलं की एक मन प्रफुल्ल असतो. आणि परत समरमध्ये तर इतकी म्हणजे आपल्याला म्हणजे जाणवतं की कूलिंग इफेक्ट खूप असतो झाडांमुळं. कूलिंग इफेक्टमुळे कोणी माझं घरात आले की तुमचं घर खूप थंड आहे मॅडम असं बोलतात, म्हणजे ते खूप छान वाटते मला. तुम्ही पण असं तुमचं घर थंड ठेवा म्हणून मी अजून एक 4 उचलून ठेवत त्यांना काढून देते. बरं, झाडाच्या संगोपनाबद्दल म्हणजे आजकाल कसं आहे की आता कोणी आपण इकडे तिकडे पाहिलं तर आपल्याला वाटायला लागतं की हां आपण पण झाड लावूया. आणि घरी नेऊन नुसतं ते झाड लावलं जातं, रोप लावलं जातं, पण त्याची काळजी नाही घेतली जात तितकीशी. तर त्या संगोपन कसं करावं याबद्दल तुम्ही काय? हे खूप महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही विचारले. बिकॉज काय होतं, सगळे लावले म्हणून आपण पण लावून टाकतो, तसं नसतं. त्याला एव्हरी 15 डेजला त्याची खूप काळजी घ्यावं लागतं. त्याला म्हणजे मॅन्यूर घालावं लागतं, आपल्या ऑर्गॅनिक मॅन्यूर घालावं लागतं. त्यालाही जगायला त्यालाही म्हणजे न्यूट्रिशियस फूड लागतात.
त्याच्यामुळं तर कटिंग प्रूनिंग म्हणा, आपल्याला ते 15 दिवसाला त्याचे खत द्यावं लागतं. खत म्हणजे आपण घरात केळीचं पान 2-3 दिवस भिजवून ठेवून 1 लिटर पाणीमध्ये भिजवून ठेवून मग त्या पाणी आपण डायल्यूट करून सगळ्या झाडांना 1-1 कपभर टाकले तरी पुष्कळ फूल देतात, हेल्दी प्लांट्स होतात. केळीचं झालं आणि कांद्याचं पात आपण रोज कांदा वापरतो आहे, त्याचं पातसुद्धा आपण भिजवून ठेवायचे 3 दिवस. मग त्याची पाणी आपण डायल्यूट करून सगळ्या झाडांना 15 दिवसाला कंपल्सरी एक कुठला तरी केळीचं पान म्हणा, नाहीतर आपल्या कांद्याचा रस म्हणा, हे सगळं आपण झाडांना घालू शकतो. आजकाल जे ॲडव्हर्टाईजमध्ये आपल्याला सतत हॅमरिंग केलं जातं की हे लिक्विड आहे, हे वापरा, ते वापरा, तर मग त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? कधी कधी काय होतं आहे, आपल्या झाडांना घरगुती जे उपाय करतो आपण, थोडे पेस्ट कंट्रोल वगैरे होत नाही आहे कधी कधी, तेव्हा आपण थोडाफार त्यांचं मदत आपण घेऊ शकतो. मॅक्झिमम नाही तर आपण घरातलेच आपण ट्राय करू शकतो. हो. मग एक असं की असं होत नाही, कधीतरी शेवटी माणूस आहे, त्याला वाटतंच कुठेतरी ट्रिपला आउटिंगला जावं फॅमिलीसहित आपण एखादा. मग जेव्हा तुम्ही बाहेर जाणार असाल तर तेव्हा या झाडांचं कसं, हा प्रश्न तुम्हाला पडतो का, आणि त्यासाठी तुम्ही काय नाही, मी तुम्हाला एक गंमत सांगते. माझ्या घरातलं जे आहेत, मी त्यांना मेड म्हणत नाही आहे, माझ्या मदत करणारे म्हणते, मी त्यांना मावशा म्हणते. त्यांनाही म्हणजे गार्डन ह्याच्यामध्ये इतकी मी त्यांना इंटरेस्ट निर्माण केलेला आहे. त्यांचंही घरी 4-4 झाडं, आळूचे पानं, मिरचीचे, आणि हे मावशांना थोडा तसे झाड खूप आवडतात. मग मी त्यांना त्याच्यात इंटरेस्ट डेव्हलप केली आहे. मग काकडीचं लावलेलं आहे, वांग्याचं लावलेलं आहे, मिरचीचं लावलेलं आहे. मग त्यांना कळलं आहे तर ह्याला आपल्याला केअर घ्यावं लागतं. मग मॅडमनी एवढं लावले तर आपण थोडं, त्यांनी गावाला गेले तर आपण तुमच्या झाडांना आम्ही पाणी देतो मॅडम म्हणून खूप काळजी घेतात आणि मला मदत पण करतात. त्याच्या व्यतिरिक्त कधी कधी प्रॉब्लेम आला तर आमच्या ग्रुपमधला जे माळी वगैरे आहेत त्यांनी आपल्याला येऊन मदत करतात. बऱ्याचदा मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं असं की पाणी देण्याची एक पद्धत असते झाडांना. हो, म्हणजे डायरेक्ट, तर ते कसं, म्हणजे तुम्ही कारण जस्ट नळी लावली आणि असं नाही, असं नसतं. कुंडीतलं जे प्लांट्स आहेत त्याला आपण खूप सावकाश पद्धतीने पाणी घालावं लागतं. एक तरी आपल्याला ते पाणी कॅन असतो त्याच्याने तरी खरा, नाही तर मगनी घातले तरी माती उडू नये असे सावकाश पाणी घालावे. आणि वरचं लेअर ड्राय झाल्यावरच पाणी घालावे, नाही तर रोज पाणी घालत बसले की ते रूट सगळे खराब होऊन जातात. वीकली 2 वेळ, आपल्या समरमध्ये तर वीकली 3 वेळ घालावं लागतं. विंटरमध्ये वीकली 2 वेळ घातले तरी पुष्कळ होतं. आणि आता सध्या ऑर्गॅनिक म्हणजे खाणं, म्हणजे आता भाज्या सगळ्या केमिकलयुक्त मिळायला लागल्या. आता सध्या माझं झाड तुम्ही बघता ते सगळे ऑर्गॅनिकच आहेत बरं का. कसं आहे, ऑर्गॅनिक म्हणजे गुळाचं, चिंचाचं पाणी, शेणखत वगैरे सगळे वापरून आम्ही जीवामृत तयार करतो. आता हे सगळे झाडांनी, इवन मी वरचं सीझन वाईज मी फळं झाडे पण लावत असते, तिथंही मी जीवामृतच वापरते. अच्छा. हो. आणि तुमच्याकडे आम्ही कमळाची रोपं पाहिली, त्याच्याबद्दल काय ना, कारण सगळ्यांना उत्सुकता ते खूप असते. कुठेही कमळ पाहिलं की आपल्या कमळ ना, हेल्दी बल्ब्स असले की आपण कुणीही लावू शकतो. त्याच्यात काही एवढे मोठे हे नाही आहे, रॉकेट सायन्स नाही आहे ते. आपण त्याची पॉट मिक्सिंग आणि त्याची प्रॉपरली त्याची जे आहे त्याचं आपण करून घेतले तर व्यवस्थित होतात. 15 दिवसाला आपल्याला त्याच्यामध्ये एक जीवामृतचं असे कपडेमध्ये असे भिजून ते रूट्सचं मध्ये असे ठेवलो, मग तुम्हाला 2-2 महिन्याला वगैरे फुल भरपूर छान मिळतात. हो. बरं, एक शेवटचा प्रश्न असा की आता नवीन पिढीला क्रेज आहे की म्हणजे प्रत्येक गोष्ट रेडीमेड, तर तुम्ही निसर्गाच्या संगोपनाबद्दल आणि वृक्षारोपणाबद्दल किंवा आपल्या काय म्हणतात याची आवड निर्माण होण्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, मला हे खूप सांगू वाटते, बिकॉज शाळामध्ये पण आपण बरेचसे असे ॲक्टिव्हिटीज मुलांकडून करून घेतो आहे, थोडाफार त्यांना म्हणजे त्याच्यात निर्माण व्हावी म्हणून. मग कधी कधी काय होतं, सगळ्यांना काही इंटरेस्ट डेव्हलप होणार नाही तरी आपण प्रयत्न करत असतो. टीचर्स ड्युटी आहे त्यांना म्हणजे करावी. लॉकडाऊनमध्ये खूप गोष्टी काय काय मुलांकडून मिस झालेल्या आहेत. आता म्हणून आता बऱ्याचशा शाळामध्ये मुलांना हे ट्री प्लांटेशनचं काम करून घेतात. आणि घरात पण, बाहेर पण नाही आहे, घरातल्या पण पेरेंट्सनी पण त्यांनी भरपूर मुलांना त्यांची हॉबीज डेव्हलप करायला मदत करायला पाहिजे. आजकाल मोबाईलचा एक खूपच गोंधळ सुरू झालेला आहे. मोबाईल ॲटलिस्ट स्टॉप करा म्हणतो. हेच आपण 5-6 वर्षाच्या आधी बघत होतो, मोबाईलचं काही म्हणजे एवढी डिव्हाइस नाही होतं.
म्हणून आपण थोडं पॅरेंट्सनी पण, टीचर्सनी पण, सराउंडिंगनी पण थोडं आपण निसर्गाकडे वळायला पाहिजे असं मला वाटते. म्हणून झाडं लावा झाडं जगवा कन्सेप्ट जे गव्हर्मेंटवाल्यांनी घेऊन आलेलं आहे, आपण त्याच्यावरून खूप काम करायला पाहिजे. थँक्यू मॅम. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, तुमचा हा इतका छान परिसर बघून. तर आपण आत्ता आळगी टीचरांशी गप्पा मारल्या बराच वेळ. त्यातून आपल्याला काय समजलं तर एक स्त्री ही घरामध्ये एक कोणाची तरी बायको म्हणून जेव्हा येते, त्यानंतर ती त्या घरातली लक्ष्मी म्हणून वावरत असते, नंतर मुलांची आई होते, ती सगळ्यांना सांभाळत असते, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी नाती सांभाळते. पण ते सांभाळता ती छोट्याशा रोपाची पण आई कशी होऊन जाते, म्हणजे आता ही तिची पिल्लच आहेत की आपण असं म्हणतो. तर अशा पद्धतीने मॅमनी इतकी छान आपली एक बगीचा आपण पाहतोय केलेला आहे. तसंच तुम्ही निसर्गाचं छान संगोपन करा आणि काही तुम्हाला मदत लागली तर मॅम आणि मॅमचा ग्रुप नक्की तुम्हाला मदत करेल. तर एवढं बोलून आपण मॅडमना आभार मानूया. धन्यवाद. थँक्यू. स्त्री शक्तीचा सन्मान करणारा कार्यक्रम फक्त VR न्यूज चॅनल.